बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नमस्कार, मी इसाक पटेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर तालुका होटूळ या ठिकाणी खंडोबा याची आज आपण पाहू शकता यात्रा आहे आणि खंडोबा यात्रा या ठिकाणी जत्रासुद्धा भरलेली आहे। फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खेड्यापाड्यातील संपूर्ण नागरिक उपस्थित असतात आणि आज आमच्या सोबत आज या ठिकाणी सरपंच साहेब शेषराव साहेब उपस्थित आहेत। जाणून घेऊया क्या माजी सरपंच साहेब उपस्थित आहेत। माजी सरपंच साहेब, आज जे खंडोबा यात्रा असते त्याच्यामध्ये कोणकोणते आयोजन आणि नियोजन असतात? नमस्कार, मी शेषराव गणपतराव सूर्यवंशी होटलचे माजी सरपंच आहे। तर आपल्या इथे आज होटल येथे खंडोबा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रीतिरिवाजाप्रमाणे दरवर्षी सुद्धा यावर्षी खंडोबाची यात्रा भरलेली आहे, झालेली आहे। आज दंगल होती, त्याच्यानंतर उद्याला पशुप्रदर्शन होत होतं, परंतु लंबीच्या आजारामुळे पशुप्रदर्शन कॅन्सल करण्यात आलेले आहे। तरी हा होटल यात्रा म्हणजे पंचपराची खूप मोठी यात्रा आहे। खंडोबा हा एक आमचा इथला ग्राम कुंडवत म्हणजे असं हा भागातील जसं हॉटेलला महादेव, पार्वती, परमेश्वर, सिद्धेश्वर, भवानी माता, खंडोबा हे आमच्या इथले प्रमुख देव आहेत। तरी या दरवर्षीसुद्धा खंडोबा यात्रेचं जानेवारी महिन्यामध्ये खूप मोठी यात्रा होती। नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या माळेगावची यात्रेचं नंतर म्हणलं तर होटलची यात्रा थोड्या स्वरूपात इथे होते। तरी आम्ही या भागातील कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र या 3 राज्यातले आणि महाराष्ट्र पंचपुरातील सगळे भाविक इथं खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि आज खूप मोठ्या कुस्त्याचं आयोजन केलेले आहे। ग्रामपंचायत, गावकरी आणि परिसरातील सर्व लोकांनी मिळून कुस्त्याचं आयोजन केलेलं आहे। तरी ह्या परिसरामध्ये पहिलवान खूप आहेत, पहिलवान येतात। दरवर्षी ही परंपरा कायम ठेवण्यासाठी म्हणून ही यात्रा एक होटलची यात्रा, मोठे माळेगावची यात्रेच्या नंतर दुसरं स्वरूप म्हणजे होटलची यात्रा आहे। तरी हा या खंडोबाच्या यात्रेचा आयोजन दरवर्षी होते। यावर्षी सुद्धा महोत्सव केव्हापासून सुरुवात होणार आहे? होटल महोत्सवाचं अजिंठा वेरूळ महोत्सव हे फेब्रुवारीच्या 4 तारखेपर्यंत संपणार आहे। 4च्या नंतर 4 ते 10 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे, कारण का होटल महोत्सव हे MTDC साजरा करत आहे। तर हे वेरूळ आणि अजिंठा फेस्टिवल हे 4 फेब्रुवारीपासून होत असल्यामुळे 1, 2, 3, 4 फेब्रुवारीला होत आहे। त्याच्यामुळे एका कदाचित 5 ते 10 यांच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे। तर MTDCचे अधिकारी 2 दिवसामध्ये आपल्याला संपर्क साधणार आहेत। कलेक्टर साहेबांशी मी 2 दिवसात भेटणार आहे। त्याच्यानंतर होटल महोत्सवाचं सुद्धा आयोजन या महोत्सवामध्ये आता या वर्षी कशा पद्धतीने नियोजन करणार आहे आणि काय काय नवीन असणार आहे? ह्या वर्षाच्या होटल महोत्सवामध्ये आपण नाही, एरगी मोठं महोत्सव होणार नाही, फक्त होटल महोत्सवच होईल। हो, एरगीला स्वतंत्र महोत्सव तिथे घेतील, होटलला स्वतंत्र महोत्सव घेतील। त्याच्यामुळे काय होईल की जेणेकरून तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक 3 राज्याचे लोक त्या महोत्सवामध्ये आपल्याला सामील करायचं आहे। पूर्वीच्या पद्धतीने इतिहासावर संशोधन, चित्रकलाचं प्रदर्शन, त्याच्यानंतर जी हॉटेल चालुक्यकालीन जी कला आहे, कला संस्कृती त्यांच्यावर एक सगळ्या पारंपरिक याच्यासुद्धा इथं खूप मोठ्या प्रमाणावर जसं 2-4 वर्षापासून जे होटल फेस्टिवलला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्या पद्धतीने सुद्धा फेस्टिवल चालू होतं। आपण आज या ठिकाणी पाहू शकता माजी सरपंच साहेब आज आमच्यासोबत संवाद साधत होते आणि आज होटलमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ही यात्रा सुरुवात झाली होती। यात्रेला
मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातील सर्व नागरिक, लहान लेकरं, वयोवृद्ध आणि तरुण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजर झालेले आहेत. या ठिकाणी कुस्तीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये कुस्तीचं या ठिकाणी पारितोषिक सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. ते आम्ही आपल्याला NCN न्यूज TV मार्फत सुद्धा दाखवून देणार आहोत. आमचं होटूळ यात्रेचं संपूर्ण खंडोबा यात्रा हे सर्व लाईव्ह दाखवून देत आहोत. NCN न्यूज TV मार्फत आपण पाहिलं असतं की किती मोठ्या प्रमाणामध्ये गजबजून गेलेला हा होटूळ आजचा गाव दिसून येतो. हे कॅमेरामॅन माणसं तुम्ही सांगितलेलं NCN न्यूज TV देखील. आणि आपल्या कुस्तीच्या साहेबांना विनंती करतो, साहेब आपल्या शाबासकीची थाप या गुरुवारच्या पाठवून असावी. यांनी असेच विद्यार्थी घडवावे ज्या गरीब घराण्यातल्या मुलामुलींना दिल्लीच्या तख्तापर्यंत देण्याचं काम आज आयनबी सरांनी केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवलं पाहिजे. आयनबी सरांसाठी टाळ्या वाजवलं पाहिजे. खूप आज मेहमानांचा सूर्यवंशी यांचा सत्कार बालाजी सूर्यवंशी करतील. बदलू अंकलवार अण्णाशिवांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या साहेबांचा सत्कार करावा. नागराज सूर्यवंशी यांना विनंती करतो की माजी सरपंच ग्राउंडमध्ये फक्त अंपायर यांनीच थांबायचं आहे. बाकीच्यांनी सर्वांनी बाजूला बसून घ्यायचं आहे. माहिती